नमस्कार. प्रत्येक सजीवाची, प्रत्येक प्राणीमात्रांची जगण्याची जी इच्छा असते ती इतकी दुर्दम्य असते. ज्यावेळेला एखाद्या जीवाला असं लक्षात येतं की आता इथून पुढे आपलं काही खरं नाही, पुढे आपलं जगण्याची शक्यता खूप कमी आहे, त्यावेळेला अजून एक इन्स्टिंक्ट अतिशय तीव्रपणे दिसायला लागते. ती इन्स्टिंक्ट म्हणजे प्रजनन किंवा रिप्रोडक्शन. या शेवग्याची एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला आता दाखवणार आहे. हे शेवग्याचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे आणि ह्याला आता हे फुलावर आलेलं आहे. ही जी एक फांदी आहे ही ही पूर्णपणे झाडापासून वेगळी झालेली आहे. अगदी थोडीशी सालसुद्धा त्याची थोडीशी सालसुद्धा चिकटलेली नाही आहे झाडाला. पण तरीही ही फांदी जी आहे आणि ही फांदी तोडून किंवा तुटून जवळजवळ 2 महिने झालेले आहेत. 2 महिन्यानंतर आता मला असं वाटलं होतं की ही फांदी पूर्णपणे मेली आहे, पण ही फांदी पूर्ण मेलेली नाही आहे. ह्या फांदीमध्ये इथे हे अजूनही जिवंत आहे. असं टवका मारून बघितलं तर ती हिरवं दिसतं आहे, म्हणजे ही फांदी अजूनही जिवंत आहे. नुसतीच जिवंत नाही आहे, तर ह्याला एवढी फुलं आली आहेत. इथे सुद्धा फुलं आली आहेत. 2 महिने जवळजवळ पाण्याशिवाय किंवा त्या झाडाच्या ते कोणत्याही पद्धतीचं कनेक्शन नसताना ही फांदी एकटी जिवंत राहिली. ह्याचं कारण प्रॉबेबली ह्याच्यातलं जे काही बायोमास त्या झाडाने तयार करून ठेवलेलं होतं फांदीमध्ये, त्याच्यामुळे ही फांदी जिवंत राहिली. पण ह्याच्यामधलं हे क्लोरोफिल जिवंत आहे. क्लोरोफिल ज्या अर्थी जिवंत आहे त्या अर्थी हे स्वतःच अन्न स्वतः तयार करते. पण स्वतःच अन्न स्वतः तयार करण्यासाठी त्याला पाण्याची आवश्यकता असते, पण त्याला पाण्याचं कुठेच कनेक्शन नाही आहे. तरीही फांदी जिवंत आहे. आणि ज्यावेळेला आता त्या फांदीला कळलेलं आहे, कारण आता त्याला ही बघू शकते इथे ही उधळी लागली आहे, म्हणजे हे त्याचा भुसा निघायला लागला या फांदीचा, म्हणजे ही फांदी आता लवकरच मरणार आहे. पण मरण्याच्या आधी तिने एवढी सगळी फुलं आणली आहेत. झाडांमध्ये कुठेही मेंदू दिसत नाही, पण तरीही ते बुद्धिमान जीवासारखं सजीवासारखं वागतात. आणि तसं म्हटलं तर ह्या फांदीला ही तर फांदी ह्या मुख्य झाडापासून वेगळी झालेली फांदी आहे, तर तिला तर वेगळा मेंदू असण्याची शक्यता फार कमी आहे. पण तरीही ती बुद्धिमान जीवाप्रमाणे, एक बुद्धिमान इंडिपेंडंट जीवाप्रमाणे ती वागली आहे. ह्या फांदीला एवढी सगळी फुलं आणण्याची शक्ती, क्षमता कोणी दिली? एवढी बुद्धी कोणी दिली? हे सृष्टी, सगळं जे जग आहे हे सगळं अनाकलनीय आहे. आणि एक कोणतरी विशिष्ट शक्ती, खूप मोठी पॉवर, एक मोठी शक्ती सगळ्याला गव्हर्न करते, हे अगदी समोर दिसणारं हे उदाहरण आहे.